काहीच उठलो आहे, फ्रेश पण झालो आहे मी. काहीच काही नाही. नाश्ता करतो. रात्रीची खिचडी गरम केली आहे त्याने, नाश्ता करतो मी आता. काय म्हणते? काहीच ऑफिसला पोहोचलो आहे आणि या मंगळवारच्या ट्रॅफिकमुळे लेट झालं तर 5 मिनटं लेट झालो आहे. 9:35 झाले आहे. तुम्हाला टी ब्रेक करतो. काहीच मला लंच ब्रेक झाला आहे. लॉकरला लॉक लावला आहे. तो जेवायला जातो आता. काहीच मी कॅन्टीनमध्ये लॉकर रूममध्ये होतो आता. सो जातो मी कॅन्टीनमध्ये. काहीच कॅन्टीनला आलो आहे आता. जेवण करतो. जेवणामध्ये बघा पत्तागोबीची भाजी आहे, चपाती आहे आणि खिचडी आहे. सो जेवण करतो आम्ही. आणि रोहित पण आहे इथं, जेवण करत आहे रोहित पण. काहीच जेवण झालं आहे आता. आम्हाला टी ब्रेकला सोडलं नव्हतं सरनी. याचं रिझन हे होतं की आम्ही लीड नाही बनवलं, त्यामुळे माझी एकच लीड आहे. आणि तरी किती लीड आहे? तरी किती आहे? रोहितची पण एकच लीड आहे. लॉग इन होईल का? लॉग इन पण झाली आहे बघा. अंडर रायटिंग नाही केली. अरे वा, बडी अच्छी बात आहे. बघा याचं पण लीड झाली आहे, लॉगिंग पण झाली आहे. कितना लाख? 3 लाख. 3 लाखसाठी आली आहे. चांगली गोष्ट आहे. अप्रुव्हलसाठी 3 लाखासाठी आली आहे रोहितची. माझं तर नाही आला आहे. काहीच एकच लीड झाली आहे. आता 5 लीड बनवायचे, म्हणजे 4 बनवायचे. 5चा टार्गेट असते. म्हणजे दिवसभरामध्ये 5 लीड बनवावं लागते आम्हाला. सो काहीच बनवतो आम्ही. सेकंड फ्लोअरला आलो आहे आता. 5th फ्लोअरला होतो आता, सेकंड फ्लोअरला आलो आहे. आणि काही ना काही जेवण वगैरे झालं आहे. सो आता ऑफिस सुटल्यानंतर तुम्हाला भेटतो. काहीच जास्त काही वेळ नाही माझ्याविषयी जास्त बोलायसाठी तुम्हाला. सो जातो आता मी. ऑफिस सुटल्यानंतर भेटतो काहीच. आणि हे असं चेअर मागवत हे काही आमचं ऑफिस झालं आहे. सो आता आम्ही पार्किंगला आलो आहे आता. सो आम्ही लीड टॅग नाही झाली आहे कोणाची. मी 2 लीडवरच झालो आहे. रोहितची पण 1 लीड आहे, मयूरची पण 1 लीड आहे. आज आमचे लीडच टॅग नाही झालं आहे. तर काहीच पार्किंगला आलो आहे आता. जातो घरी, स्कूटी काढतो आणि निघतो घरी. काहीच ऑफिसच्या बाहेर आलो आहे. आणि धीरज पण आहे. धीरज थांबून आहे कारण की आम्ही तर काहीच ऑफिसच्या बाहेर आलो आहे. आणि धीमज थांबला आहे. धीरज थांबला आहे. का बरं? कारण की आम्ही इथून सरळ जातो. एक फॉरेस्टचा रस्ता जाते. त्या दर्गापाशी आला तिथे आम्ही थांबून देऊ, सोडून देऊ त्याला तिथं. तर ताईचाच वेट करत आहे. मार्च एंड आहे ना, तर मार्च एंड पुढे ना आम्हाला खूप लेट सोडतात. सो त्यामुळे ताईला पण लेट सोडत आहे. ताई आल्यावर आता आम्ही निघतो. आणि आमचा प्लॅन आहे आता होळीला कुठेतरी जायचा प्लॅन आहे. कुठेतरी जायचं तर तुम्हाला सांगणार नाही, तर डायरेक्ट ब्लॉगच येणार. मला माहितीच म्हणणार की कुठं जाणार आहोत. आता याचं डिसाईड हो नाही चाललं आहे. म्हटलं आला की बघ मागच्या संडेला तर आपण गेलो नाही म्हटलं कुठं. आता हे रविवारची आपला होळीची सुट्टी भेटणार, तर कुठं ना कुठे जावंच लागेल ना. नवीन एक्सपोर्ट करावं लागेल तुमच्यासाठी एक व्हिडिओ, म्हणजे एक नवीन ब्लॉग कुठेतरी. तर बघू आता कुठे जायचं आहे. ये बाबा, तू आला तर जाऊ, नाही आला तर मी निघून जाईन बाबा. कुठे पण निघून येस. तो आता वेट करतो ताईचा. आणि याला पण ड्रॉप करतो घरी आणि मी पण जातो घरी. आणि सध्या तर आमच्या पोटामध्ये DJ वाजत आहे. याच्या पण पोटामध्ये DJ वाजत आणि माझ्या पण पोटामध्ये DJ वाजत. तेच घ्यायचं मित्रांनो. आजचा दिवस असा गेला आहे माझा. तर काही नाही, याला ड्रॉप करतो आणि जातो घरी. रोहिणीताई आली आहे गाईस. आणि तिच्या मागे बघा कोण आहे. ही कुठली हिरोईन आहे सांगा? ऐश्वर्या बच्चन घेऊन आली आहे रोहिणीताई. तो त्या मागे बघ कोण आहे. ऐश्वर्या बच्चन ती. हे बघा गाईस, पुण्याची ट्रॅफिक. किती जास्त ट्रॅफिक आहे, बापरे बाप. आणि आमचा ड्रायव्हर बघा, मार्च एंडिंग आहे एक तर धीरज घरी चालेल घरी. मोसंबी 100ला 30 किलो काय म्हणते. गाईस घरी आलो आहे. आणि ताईनं बघा वरण भात बनवला आहे. मी जेवण करतो. काहीच माझं जेवण झालं आहे. आणि काही झोपली आहे, ती लवकर झोपली आज. आणि माझं जेवण झालं आहे, माझे भांडे पण आवरून झाले आहे. आणि आता वाजले आहे
12ला 5 मिनटं कमी आहे गाईस. आज वेळ झाला आम्हाला, ट्रॅफिक पण होती एकतर, सो त्यामुळे. आणि आज दिवसभरामध्ये एवढं काही झालं गाईस. दिवसभरामध्ये काय होणारच काय, ऑफिस, टी ब्रेक नंतर लंच ब्रेक नंतर ऑफिस सुटल्यानंतर घरी. सध्या हेच चालू आहे गाईस. हा मार्च महिना आहे ना, मार्च महिन्यामध्ये सध्या एवढे कामं आहे ना, खूप जास्त कामं चालू आहे ऑफिसमधले, खूप जास्त कामं चालू आहे. आणि मार्च एंडमध्ये कामं खूप म्हणजे खूप चालू आहे, सांगू पण नाही शकतो काही तुम्ही, एवढे जास्त कामं चालू आहे. त्याच्यामध्ये ब्रेक पण घेणं खूप अवघड होत आहे, पण तरी पण ब्रेक घेतोच आम्ही. नाही जात तर सर देतच नाही आम्हाला ब्रेक, लीड नाही बनली तर सर देतातच नाही आम्हाला ब्रेक. सो असं चालू आहे गाईस मार्च महिन्याचं. तर राहिली गोष्ट पुढचा महिना, एप्रिल खूप काही स्पेशल आहे गाईस, तुम्हाला सांगणार, तुम्हाला दिसणार पण काय आहे. वेळ आहे त्या दिवसासाठी, वेळ आहे. सध्या मार्च तर संपू द्या, आणि आज 11 मार्च आहे. संपन तेव्हा तुम्हाला माहितीच पडणार की काय आहे, आणि खूप स्पेशल राहणार गाईस. सध्या तर माझा हाच रुटीन आहे, हाच रुटीन बघा, ह्या रुटीनलाच प्रेम द्या तुमचं. सध्या हेच रुटीन चालू आहे, कारण की एवढ्या याच्यात पण मी ब्लॉग काढत आहे. तेच मला जेवढा वेळ भेटते ना गाईस, मी तेवढ्या याच्यात ब्लॉग काढतो. नाहीतर काय वेळ नसतं तर मी कसं काढलं असतं गाईस. तेच मला 10 मिनटं भेटतो, 5 मिनटं भेटतो, तेवढ्या वेळामध्ये मी माझे क्लिप्स काढतो आणि तो मला शो करतो गाईस की हे मी करतो, असं असं काम करत आहे मी आता. गाईस सध्या हेच चालू आहे. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. आणि अजून एक गोष्ट, मला काम करून गाईस बघा ना, असंच मी म्हणजे ऑफिसमध्ये असंच विचार करत होतो की मला किती महिने झाले आहे म्हणून. सो तुम्ही एक ब्लॉग बघितला असेल माझा, त्याच्यामध्ये मी 6 महिने झाले आहे म्हणून असं सांगितलं आहे. पण आता मी त्या विचार केला आणि असंच मोजले दिवस, किती महिने झाले आहे. 6 महिने तर झाले आहे, 6 महिन्याचं पण जास्त झाले आहे आता मला, मी आता मोजले आहे. ह्या मार्चमध्ये मला 8 महिने होणार आहे. त्या दिवशी मी 6च महिने सांगितलं होतं तुम्हाला, 8 महिने होणार आहे. म्हणजे 8 महिने झाले आहे मला काम करून. माझं हे काम 8 महिन्याचा एक्सपिरियन्स, अनुभव, भारी अनुभव. सो 8 महिने झाले आहे गाईस मला काम करून गाईस. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला हे पण शो नाही केलं की मी कुठलं काम करतो, ते पण सांगणार गाईस. तुम्ही खूप विचारतात की काम तर करतोच तू, बट कुठलं काम करतो ते नाही सांगितलं आहे. सो ते पण सांगणार मी तुम्हाला मित्रांनो. सो सध्यासाठी आज एवढंच सांगणार मी. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चला मित्रांनो, गुड नाईट, बाय.